नमस्कार, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सकाळी पाणी गेलं होतं, मग मी बघितलं नळ चालू करून तर पाणी गेलं होतं 10-11 वाजता. तोपर्यंत इकडे स्वामीज्ञासाठी मी खिमटी बनवायला ठेवलेली, माझ्यासाठी चहा पण ठेवला होता. तोपर्यंत मला झाडू वगैरे मारून घेते, कारण मी पाणी थोडं स्टोअर करून ठेवलं होतं, कारण आमच्याकडे हे 5-7 दिवस झालं पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे. येतं जातंय आणि घरात टाकी नाही, कारण आमची इथे 24 अवर्स पाणी असतं, त्यामुळे आम्ही काही टाकी वगैरे लावलेली नाहीये. लादी वगैरे पुसून घेतली, अंश स्वामीज्ञाला भरवली वगैरे खिमटी. मी चहा वगैरे पिऊन झाला होता. पप्पा थोडे खाली गेले होते, तोपर्यंत स्वामीज्ञाचा खेळत होता, कारण त्याच्यावरती लक्ष पण द्यावं लागतं, कारण तो भरपूर धडपडतोय सध्याला तरी. आणि त्याला दरवाजा डोर बंद केला की त्याला खूप राग येतो आणि तो चिडचिड करतो भरपूर. त्याला असं आहे ना, खेळायला आवडते सध्याला. तर मी आज व्लॉग मध्ये तुम्हाला छान एक रेसिपी शेअर करणार आहे. ते आहे पनीरची भुर्जी. तर बनवली आहे, तर तुम्हाला रेसिपी एकदम सिंपल साधी आहे आणि पटकन अशी भाजी पण होऊन जाते कधी काय भाजीला नसेल तर. त्यासाठी मी इकडे कांदा घेतलेला, टॅमॅटो, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट आणि पनीर घेतलेलं. आणि इथे आहे ना चैत्राली पापड भाजत होती आणि ऑलमोस्ट आमचं सगळं जेवण डन झालं होतं. आता आई नाही येत ना, तोपर्यंत ती मला हेल्प करायला रोज येते सध्याला. इथे सुक्या मसाल्यामध्ये आहे ना मी नॉर्मली जो घरगुती आमचा मसाला आहे तो घेतलेला, थोडासा काश्मीरी लाल मिर्च पावडर घेतलेला, थोडा गरम मसाला आणि हळद घेतलेलं. इकडे ना ती मला पनीर असं आहे ना कुस्करून देत होती, की मला नंतर टाकायला इझी पडेल. पापड तळे होते त्याच कढईमध्ये थोडंसं तेल ठेवलं होतं, कारण ते तेल छान गरम झालेलं होतं. त्यामध्ये आहे ना मी मस्तपैकी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली, आणि मग कांदा टाकून घेतला. कांदा टाकल्यानंतर मी थोडंसं याच्यामध्ये बटर पण ऍड केलं होतं. छान लागतं बटरची टेस्ट पण त्याच्यामध्ये. एकदम थोडंसं ऍड केलं होतं, जास्त पण नव्हतं केलं. आणि थोडंसं मीठ ऍड केलं होतं, कारण मीठ टाकल्यावरती ना कांदा लवकर परतला जातो आणि छानपैकी ना नरम पण लवकर होतो, जास्त वेळ जात नाही ह्याच्यामध्ये. मग थोडंसं मी आहे ना नॉर्मली मीठ टाकलं होतं, पण हे मीठ जेवढं टाकलं ते परफेक्ट पडलं होतं, तर थोडंसं पण आम्हाला वरतून ऍड करावं नाही लागलं. मग छानपैकी आहे ना कांदा आहे ना लालसर आणि आहे ना मऊ होईपर्यंत चांगला आहे ना मी भाजून घेतला होता. आमचं बाकीचं जेवण उरकलं होतं. आज एकदम नॉर्मल मेनू होता आमचा. डाळ भात बनवलेला, छानपैकी चपात्या, पनीरची भाजी आणि सॉरी म्हणजे भुर्जी बनवलेली आणि पापड छानपैकी तळून घेतले होते. बोललाच जास्त काय भाजीला बनवायचं, रोजचा प्रश्न असतो भाजीला काय बनवायचं. तर बोललं पनीर होतं घरा, म्हणजे पप्पाने आणून ठेवलेलं होतं पहिलं. तर मी विचार केला पनीरची भुर्जीच आहे ना छानपैकी करू, सगळेजण खातात पण आणि टेस्ट ला पण छान होतं. आणि इथे मग मस्तपैकी असं मी बारीक कापलेला आहे ना टॅमॅटो त्याच्यामध्ये टाकून घेतलेला. टॅमॅटो आणि कांदा आहे ना मग मस्तपैकी एकजीव होईपर्यंत छानपैकी आहे ना भाजून घ्यायचे, की जेणेकरून छान पनीर त्याच्यामध्ये मिक्स होतं. थोडीशी मी याच्यामध्ये कोथिंबीर पण ऍड केली होती कांदा आणि टॅमॅटो परतताना, कारण की ना नंतर पण मी ऍड केलेली, पण मला ना थोडीशी, आम्हाला सवय आहे दोघींना पण, थोडीशी कोथिंबीर जेव्हा आम्ही काय बनवतात ना ती आधी थोडी टाकतो आणि नंतर मग थोडीशी टाकतो. म्हणून सुके मसाले मस्तपैकी आहे ना जेव्हा टॅमॅटो आणि कांदा आहे ना छान एकजीव झाल्याच्या नंतर आम्ही त्याच्यामध्ये हे असे ना सुके मसाले छानपैकी आहे ना 1-2 मिनिटं आहे ना छानपैकी तेल सुटेपर्यंत आहे ना परतून घेतले होते. थोडंसं तेल सुटलं ना की चांगलं, म्हणजे भाजीला आहे ना कलर पण छान येतो ना. तर छानपैकी आहे ना मग 1-2 मिनिटं छान परतून घेतलं. त्यानंतर मी त्याच्यामध्ये आहे ना छान पनीर ऍड केलं होतं. मस्तपैकी पनीर ऍड केलं, मस्तपैकी एक 10-15 मिनिटं ते छान परतून वगैरे घेतलं. आणि ते झाल्याच्यानंतर अशी छानपैकी कोथिंबीर टाकून घेतली. एकदम सोपी आहे, जास्त त्याचं ताम झाम नाही, आपल्याला पटकन होते आपली भाजी. आणि खायला पण ऑलमोस्ट सगळ्यांना पनीर आवडतं. तर ही पनीरची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली. तो थँक्यू सो मच वॉचिंग माय व्हिडिओ.